तर या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. तर आता मन बनवणार आहे. काय झालं, एक्सप्लोर एवढं होत नाही आणि काय भेटत पण एवढं कॉन्टेंट कॉलेज असल्यामुळे. आज विचार करतो मामाकडे जावं, कारण की ते प्रेझेंटेशन बनवायचं आहे आणि मग त्याच्यासाठी PC नाही तर लॅपटॉप लागते. मामाच्या दुकानात जावं म्हणते. आलाच म्हणजे या दर्शनीतूनच ते 12 का 12:30 वाजले दुकान यायला. तर कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं बघा, म्हणजे पाव आणलेत, नरम पाव. मग त्याचं काहीतरी करणार आहे, मी सांगणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. तर या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर आता मन बनवणार आहे त्या पावाचं वडापाव. वडापावची तयारी चालू आहे. आता हे बॅटर ते चालू आहे, सामान आणलेलं. आणि इथं पाव आहे ते बघा, हे पाव. मग आज आहे वडापाव. काय झालं, गॅस संपला, थोडासाच बाकी आहे संपायला यायलाय. तर आता सिलेंडर पण संपलं, माहिती होतं संपायला यायलाय. मग आता मागून ठेवलेलं पहिलंच, म्हणजे बुक केलेलं. मग आता आलेलं किती दिवस झाले येऊन, 10-12 दिवस अगोदरच मागवलेला. मग आता तो चेंज करायला लागेल. हा संपलेला तो तिथं आणि इथं भरलेला आहे तो तिथं. तर सिलेंडर उचलायचं, तिकडलं घ्यायचं आहे. आता सिलेंडर चेंज केलंय, आता रेग्युलेटर लावायले मम्मी. काय झालं, लागा ना का? थांब लावतो. चला, झालेला आहे, रेग्युलेटर पण लावलेलं आहे. तर आता चॉक घेतलेला आहे. आम्ही दरवेळेस जेव्हा पण सिलेंडर लावतो तेव्हा सिलेंडर लिहितो, म्हणजे कसं कळतंय आज लावलाय, आता पुढच्या महिन्यात कधी संपलाय हे कळतंय. मग आता 11वा महिना आहे. 29/11/2025 ला आता सिलेंडर लावलेला. तो कधी लावलेला त्याच्यावर पण लिहिलेला असलं बघा. हे लावलेला 18 आहे का? मग 18 होतं, त्या 10 झाल्या आता. मग 18/10/2025 ला हा लावलेला, म्हणजे 1 महिना गेला. आणि आता हे बघू किती महिने जाते. तर आता मला एक बोलायचं होतं, म्हणजे मी यूट्यूबला बघितलं, मी आताचा व्हिडिओ अपलोड केला. मग ते बघितलं, 4.5 मिनिटाचाच व्हिडिओ झाला, म्हणजे लय कमी झाला. एवढं तरी नाही, कमीत कमी 7 ते 8 मिनिटाचा तरी व्हिडिओ पाहिजे. पण हे 4.5 मिनिटाचा लयच कमी होतो व्हिडिओ. कारण की आता बघा, सकाळी जिमचं जेवढं आहे तेवढं टाकतो, नंतर आल्यानंतर कॉलेजला जावं लागतं. कॉलेज सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत, 2:30 वाजेपर्यंत म्हणजे कॉलेज असतं. मग यायला घरी 3 वाजते. तर मग 3 ते 5 वाजेपर्यंत काही शूट पण एवढं करता येत नाही, कारण की 5 वाजता एडिट करायला बसावं लागतं. एडिट करायलाच 2 ते 3 तास जाते, तर त्यामुळे टाईम लागतो. जास्त शूट पण करू शकत नाही जास्त वेळ, म्हणजे टाईम पण भेटत नाही मला व्हिडिओ शूट करायला. त्यामुळे जरा व्हिडिओ कमी राहत. जेव्हा सुट्टी असेल, जेव्हा काही काम असेल किंवा तेव्हा मी व्हिडिओ मोठा टाकत जाईन. पण असं दररोज आहे ना, बारकाच येत जाईन 4-6 मिनिटाचा, कारण की ते एक्सप्लोर एवढं होत नाही आणि काय भेटत पण एवढं कॉन्टेंट कॉलेज असल्यामुळे. तर आता किती वेळ झाला मी इथं बसले, कमीत कमी अर्धा तास झाला असेल. मी अर्धा तास झालं बघायला, घड्याळ म्हणजे बंदच होणार. काय माहिती, असं टच स्क्रीनच काम करत नाही बघा. टच स्क्रीन काही काम करेना, फक्त बाजूचं बटन दाबतं तेवढं. आणि जेव्हा मी चार्जिंगचं हे लावलं, म्हणजे प्लग लावले चार्जिंगला, चार्जिंगचं दाखवते. आणि जर काढलं की मग लगेच चालू होत, तेव्हा चालतं. मग तेव्हा काम करायला असं चलतच नाही. पण असं अवघड आहे, म्हणजे बाहेर कुठे गेलं, कॉलेजला गेलं आणि असं दिवसभर चालू राहिली, मग हे 4 ते 5 तासातच चार्जिंग संपल याची. मग त्यामुळं काय होतं की काय माहिती आहे, म्हणजे टच स्क्रीन होत नाही याची. तर आता वडापाव झालेला आहे तयार बनवून, तर दाखवतो तुम्हाला. इकडे बघा, हे वडापाव तयार आहे. हिरवी चटणी, हे काय बनते त्याला, लाल चटणी आणि पाव आणि हे वडे. मग एवढे मोठे वडे केले, तिथं चटणी तयार आहे, इथं पाव आहे इथं. मग आता खाऊन बघतो. तर आता मी पाव तयार केले, वडापाव. मग आता टेस्ट करून बघतो. छान झाले तर आता जेवण झालेलं आहे. जेवण नाही म्हणजे वडापावच खाल्लाय, तरी पोट भरलंय. आता जेवायची गरज नाही, आता थंडी वाजायला झोपणार आहे. चला मग नाईट. तर गुड मॉर्निंग गाईस, तर तुमचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजले 7, उठून 15 ते 20 मिनटं झाले असतील. आता मम्मीला पण उठवले, पप्पाला 8 वाजता जायचे. त्यामुळे आज विचार करतो मामाकडे जावं, कारण की ते प्रेझेंटेशन बनवायचं आहे आणि मग त्याच्यासाठी PC नाही तर लॅपटॉप लागते. मामाच्या दुकानात जावं म्हणते, बघा होता काय होते.
पप्पा चालले तेव्हा कामाला गेले तेव्हा आज लेट झालं त्यामुळे फास्ट गेले. तर आता पाणी तर आपल्याला आंघोळीला पाणी ठेवलेलं, आता आंघोळ करतो. मामा पण येणार आहे मला, मग जायच्याच दुकानी. तर आता आंघोळ पण झालेले, चेंज केलं म्हणजे आज शर्ट आणि पॅन्ट घातलेले. तर मोबाईल पकड का बघा लुक. पॅन्ट ही जुनीच आहे जराशी, म्हणजे कधी 1 वर्ष झालं असं. आणि शर्ट पण आता शॉर्ट व्हायला त्यामुळे घातले. आता मम्मी बोलली वापरून टाक. तर चला मग आता मामा येतो म्हणलाय, आता काय माहिती किती वाजता येते, जायचे दुकानी. तर चला आता मामाला यायला टाइम लागते, मग चला मंदिरात जाऊन येऊ. इथे एक मंदिर आहे हनुमानचं, मग चला जाऊन येऊ. बालाजीचं मंदिर या दर्शन इथूनच. हे विठ्ठल रुक्माई हनुमानचं आहे. कशाचं? हे दत्ताचं आहे, हे हनुमानचं. इथं पण विठ्ठल रुक्माई आहे, हे महादेवाचं, आणि हे हनुमान. जय श्रीराम. वरती सगळे हनुमान चालीस आहे. मग आता आले मंदिरातून. 2 मंदिर आहेत. ते पहिल्या मंदिरात गेलतो ते बालाजीचं आहे, आणि दुसरं गेलतो ते हनुमानचं मंदिर आहे. Alright, I like what you got there. Let me show you what I got. Check this out. Bring the bass line. Hey yo, shut it down. These brothers my guys, know that we fly, know that they ride or die. तर आता मामासोबत आलं, तिथं कोणाच्या तर घरात काय तर काम आहे, मग तिकडं गेलाय. आता ही मामाची गाडी आहे. आता डबा आणि त्याचं स्वेटर आहे. आता काय माहिती काय काम करायला गेलं. 5-10 मिनटं झालं. तर आता 1:30 वाजले, तर अजून काम चालू. अजून पहिलीच स्लाईड चालू झाली, आता दुसरी स्लाईडचं काम चालू आहे. आता किती 12 का 12:30 वाजले दुकान यायला, मग टाईम लागला. मग हे आहे दुकान मामाचं. मग फिल्टर ते आहे सगळं, वॉटर प्युरिफायर. तर आता काम चालू आहे. जरासं झालं आता दुसरी स्लाईड पण कंप्लीट व्हायला गेली. आईस्क्रीम आणली आता. इथं बाजूलाच आईस्क्रीमवाल्याचं दुकान आहे, आणि राईट साईडला ज्यूसवाल्याचं आहे. तर एवढा आता आलेला आहे दुकानातला माल जरा आलेला आहे. ते पुण्यावरून येतो डायरेक्ट माल. मग आता मोठ्या प्लांट आहे वाटतं, काहीतरी मध्ये मशीन असते ते आहे. तर चला घेऊया. तर एवढा मोठा माल आलेला आहे डायरेक्ट पुण्यावरून. नाद करते काय यायला लागतं. ते दुसरीकडचं आहे, हा आपला आहे. आता आमचं ज्यूस आलेलं आहे बघा. तर यांनी बाजूच्यांनी आणलेलं आहे, हा मामा आहे. तर आता मामा चाललाय कॉलवर दाखवतोय बघा, तेव्हा चाललाय. आता इथं कॉलवर गेला म्हणजे रिपेअरिंगला काहीतरी कॉल आलता, तिकडे आता मशीन नीट करायला गेलाय. आता ज्यूस आलेला आहे ते पितो, आणि याचं प्रेझेंटेशनचं अजून काम राहिलंय. आता किती 5:45 झाले, तर व्हिडिओ एडिटिंग पण नाही केली, करायचे आणि अपलोड करायचं आहे. तर चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला मग बाय.